चला तर सगळ्यांनो हा लाडू तरी पहा काय पेढ्यासारखा मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा उपवासाचा लाडू. चला तर कसा बनवायचा? तर त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी वरई छान भाजून घ्यायची. मस्त एकदम खमंग भाजायची. त्यानंतर त्याच कढईमध्ये पाव वाटी साबुदाणा देखील भाजायचा. दोन्ही एकत्र करायचं, थंड करायला ठेवायचं. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर, 2 ते 3 वेलदोडे बारीक करून घ्यायचे. थंड झालेला साबुदाणा आणि वरई एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पीठ करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण गॅसवरती कढई ठेवून खमंग असं भाजून घ्यायचं. थोडं-थोडं तूप टाकत आपण मस्त हे खमंग पीठ भाजून घेतलं, की त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली साखर टाकायची. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि त्यानंतर खाली उतरवून घ्यायचं आणि मस्त एकदम गोल-गोल गरगरीत असे लाडू वळून घ्यायचे. त्यामध्ये कोणतेही तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. चला तर असा हा उपवासासाठी खास असा एकदम तोंडात टाकताच विरघळेल असा हा पेढ्यासारख्या चवीचा हा लाडू तुम्ही एकादशीला नक्की बनवा आणि कसा वाटला कमेंट करून सांगा. तर फुल्ल रेसिपीज पाहण्यासाठी खाली